मऊ लुसलुशीत पराठे तर आपण नेहमीच खातो आणि पालक पनीरचं कॉम्बिनेशन सुद्धा जगप्रसिद्ध आहे. पण कधी मेथी पनीर खाल्लंय का? आणि पराठ्याच्या ऐवजी बाजराचा रोटला खाल्लाय का? नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण मेथी पनीर बाजराचं खुसखुशीत रोटला बनवणार आहोत. तर जास्ती वेळ न घालवता मंडळी रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे 1 कप म्हणजे साधारण 100 ते 150 ग्राम बाजराचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ घालायचंय. त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी घालायची, म्हणजे 1 वाटीभर मेथी झाली पाहिजे. त्यासोबत 1 वाटीभर पनीर इथे आपण कुस्करून घेतलेला आहे. त्यासोबत 1 कांदा बारीक चिरलेला, 2 ते 3 तिखट हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरं, हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये, कारण याच्यामध्ये पनीर आहे, मेथी आहे, कांदा आहे, म्हणून आधी मिक्स करा. आणि त्यानंतर 1 वाटीभर दही घालायचं आहे. दही घालूनच मळून घ्यायचंय. दही घातल्यानंतर जास्ती पाणी लागणार नाही. सगळं एकत्र मिक्स करा आणि त्यानंतर अंदाज तुम्हाला येईल का किती पाणी लागणार आहे. साधारण 3 ते 4 चमच्यापेक्षा जास्ती पाणी लागणार नाहीये. मी इथे बघा 1 छोटा कप घेतला होता, त्याला वरती थोडंसं म्हणजे साधारण 2 चमचेच पाणी घेतलेलं आहे. आता हे पीठ तयार झालेलं आहे, ठेवायचं नाहीये आपल्याला. 2 चमचे तेल घालून पुन्हा मळून घ्यायचंय. हे मळून घेतल्यानंतर आपण कणिक थोडा वेळ ठेवतो, पण इथे ठेवायचं वगैरे नाहीये, कारण याच्यामध्ये पनीर वगैरे आहे, पाणी सुटेल, म्हणून लगेच गोळे करून आपल्याला रोटला बनवायला घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही रोटले लाटून घेऊ शकता किंवा बटर पेपर घेऊन सुद्धा थापून घेऊ शकता. पण मी इथे तांदळाचं पीठ घेते, म्हणजे तांदळाची पिठी थोडंसं पोळीपाट्याला सुद्धा लावून घेते आणि हातावर आधी थापून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पोळीपाट्यावर ठेवून बोटांनी थापून घ्या. चपाती किंवा पराठ्यांसारखी एकदम स्मूथ पातळ होणार नाहीये, तळा पडणारच आहेत, कारण बाजराचं पीठ आहे आणि म्हणूनच जाडे आपण ठेवणार आहोत. आणि त्याचकरिता आपण रोटला याला म्हणतो. तर काय नाही, तुम्ही जाडा पराठा किंवा जाडी भाकरी असंही नाव देऊ शकता. आता तव्यामध्ये आपण घालणार आहोत तूप. हिवाळा आहे म्हणून तुपामध्ये करतोय. थोडं जास्तीचं तूप घातलं तरीही चालेल, शरीरासाठी तूप गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये, म्हणून 1 चमचा जास्ती झालं तरी आपल्यासाठी फायदेशीरच आहे. आता आपण हा रोटला म्हणजे जाडा पराठा भाजून घेणार आहोत, पण आधी वरून थोडेसे तीळ घालणार आहोत. तीळ सुद्धा हिवाळ्यामध्ये भरपूरचे खातात, म्हणून आपण याच्यामध्ये सुद्धा तीळ घालणार आहोत. हलकासं बोटाने थापून घ्या, म्हणजे व्यवस्थितपणे ते आतमध्ये दाबले जातील. आणि थोडं हलकंसं भाजून झाल्यानंतर फ्लिप करा. हे बघा वरती छान रंग आलेला आहे, वरचं छान लेअर अशी खुसखुशीत झालेली आहे. आता खालून सुद्धा भाजून घ्या. पुन्हा थोडंसं आपण तूप लावूया आणि याच प्रकारे भाजून घेतल्यानंतर एन्जॉय करा. पण हे सगळं प्रोसेस लो फ्लेमवर ठेवायचं आहे, बिलकुलही गॅस फास्ट करायचं नाहीये, कारण आतून सुद्धा भाजून झालं पाहिजे, म्हणून एकदम लो फ्लेमवर. आणि इथे बघा मस्त मेथी पनीर बाजरा रोटला तयार आहे मंडळी. एकदम परफेक्ट मील, संध्याकाळचा नाश्ता किंवा सकाळचा नाश्ता कुठच्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता. पोट भरून मील होतो, बिलकुलही रिकामा पोट राहत नाही. 2 खाल्लं का पुरेसं होतं, कारण भरभरून तूप घातलंय आपण याच्यामध्ये बाजरा आहे, कणिक आहे, बेसन आहे, त्याचसोबत मेथी पनीर म्हणजे प्रोटीन, कार्ब्स, विटामिन सगळं काय आहे. दही, मिरची, लोणचं किंवा कुठल्याही चटणीसोबत सर्व करा आणि गरमागरम एन्जॉय करा. तर मंडळी नक्कीच बनवा, स्वतःही का आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.